तुम्हाला काय वाटते, ही अंडी भुजी आहे? नाही तर. पण ही अंड्यापेक्षा महाग आहे आणि महाग असली तरी एकदम रुचकर आहे. आणि हे चार एकदम गोड. वरचा भाग खायचं आणि त्याच्या अंदरची बी असते ते सांभाळून छान वाळू टाकायची. बासुंदीमध्ये टाकून खाऊ शकतो. ही पण काजूपेक्षा महाग आहे कारण हे रानमेवा आहेत. कारण रानमेवा म्हटलं की त्यामध्ये कोणतेही केमिकल्स नसतात, कारण त्यामध्ये निसर्गाचा आस्वाद लपलेला असतो. याला म्हणतात पिंपळाचा बार. ही भाजी एप्रिल ते मे या कालावधीत निघणारी भाजी आहे. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून झुपक्याच्या स्वरूपात या पिंपळाचा बार वेलीवर दिसून येतो. आता मी ते जंगलातून आणल्यामुळे ते झुपके झुपके तुम्हाला दिसले, पण बाजारामध्ये छान असे मणी सारखे ते मी केलं ना, तसे ते पळसाच्या पानावर असे विकत राहतात. तर तुम्ही काय करायचं, आणायचं आणि छान त्याला पाण्यामध्ये उकळून टाकायचं. जास्त नाही, 5 मिनटं उकळल्यानंतर तो पाणी फेकून द्यायचं आणि नंतर मग तेलामध्ये जिरं, मोहरी, कांदा, लसूण, अद्रक पेस्ट, हिरवी मिरची, टमाटर टाकायची आणि नंतर ही पिंपळाचा बार टाकायचा. एकदम मस्त याच्यासमोरनं अंडीसुद्धा आणि मटणसुद्धा फेल पडेल. ही भाजी एक नैसर्गिकरित्या उगवणारी रानभाजी आहे. याला प्रत्येक भागात वेगवेगळे नाव आहे, पण आमच्याकडे मानकामुनीचा बारच म्हणतात. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ.